वाव, झटपट असा काळा चना याची संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे। त्या अगोदर मी प्रियंकाज माहुरेज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला आवडण्याकरता बघण्याकरता मी नेहमी घेऊन येणार, तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करा। तर आज आपण इथे एका पॅनमध्ये खोबरं बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण थोडंफार तेल टाकून आपण त्याला छान खमंग फ्राय करून घेणार आहे। ते लालसर फ्राय झालं की आपण याला छान मिक्सरमध्ये पॉटमध्ये बारीक करून घेणार आहोत। तसंच इथे मी एका पॅनमध्ये बारीक चिरलेले 2 कांदा इथे घेतलेले आहे आणि त्याला आपण छान गोल्डन फ्राय होईपर्यंत भाजून घेऊयात। हे मसाल्याची रेसिपी तुम्ही नक्की बघा, नक्की करा। अशा रीतीने जर मसाले आपण केले तर भाजी अगदी सुरेख आणि टेस्टी लागते। तर इथे आपण छान कांद्याला छान भाजून घेत आहोत आणि त्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। तर अशा प्रकारे हे जे मसाले आहेत तुम्ही दुसऱ्या पण भाजी कुठल्या पण भाजीला हे यूज करू शकता, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि याची फुल रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुकवरती आहे, नक्की बघा, फॉलो करा। तर आता इथे आपण छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया, याला बारीक करून घेऊया। आता दुसरा मसाला आपण कांदे लसूण घेऊया। इथे कांदा लसूणची पेस्ट करून घेतली आहे मी आणि इथे खोबऱ्याची पण आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत आणि आपल्या कांद्याची पण आपल्याला इथे स्मूथ पेस्ट अशी बारीक करून घ्यायची आहे। हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आपण मसाला भाजून घेतला आहे त्याची सगळी इथे पेस्ट आपली तयार आहे। आणि इथे मी बारीक चॉप केलेला 2 टमाटर घेतलेले आहे छोट्या साईजचे, तर तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार। तर इथे आपण फोडणी घालायला घेणार आहोत। एक गॅस ऑन करून आपण इथे पॅन ठेवणार आहोत। इथे 2 चम्मच तेल टाकून घेऊया आणि हे तेल छान गरम होईपर्यंत आपण इथे याच्यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करून घेऊयात। याला छान तेल गरम झालेलं आहे आणि बघू शकता तडतडली सुद्धा आहे आपली जिरे आणि मोहरी जर तडतडली ना तर टेस्ट खूप छान येते। इथे मी बारीक मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, आपण त्या इथे ॲड करून घेऊया। आणि जी आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली होती ती पण इथे आपण ॲड करून घेतली आणि त्याला छान खमंग रेडिश होईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे त्याला छान आपण मिक्स करत इथे फ्राय करून घेऊयात। आता आपण इथे बारीक चिरलेला कांदा फ्राय केलेला होता तो पण आपण या रेसिपीमध्ये ते कांदा यूज करणार आहोत। तर इथे मी घालून घेतलेला आहे तो कांदा आणि आपण त्याला छान इथे गोल्डन फ्राय होईपर्यंत शिजवू। मसाल्याची एक खासियत आहे, जोपर्यंत आपण सगळा संपूर्ण मसाला व्यवस्थित तेलामध्ये छानपैकी फ्राय करत नाही तोपर्यंत आपल्या भाजीला ग्रेव्ही सुटत नाही आणि छान खमंग रस्सा सुटत नाही। तर तुम्ही जोपर्यंत आपला मसाला चांगल्या रीतीने जोपर्यंत भाजाल तेलामध्ये तोपर्यंत ते भाजून घ्यायचा। आता आपण इथे काही आपले जे टोमॅटो चॉप करून घेतलेले होते ते आपण इथे ॲड करून त्याला छान पूर्ण तेल सुटेपर्यंत म्हणजे टोमॅटो पूर्ण आपले त्याच्यामध्ये फिल होईपर्यंत त्याला आपण शिजवून घेऊया। आणि कडेला बघा आपल्याला तेल पण सुटत आहे, आपण टोमॅटो घातलेला आहे त्यामध्ये थोडं पाणी तर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी एक टिप्स आहे ती म्हणजे आपण मीठ घालतो। टोमॅटोमध्ये वरतून मीठ घातल्यानंतर आपले टोमॅटो लवकर पाणी सोडतात आणि लवकर ते शिजून येतात। तर अशा प्रकारे आपण इथे छानपैकी त्याला छान मिक्स करून घेऊया आणि एकजीव टमाटे झाले ना की मग त्यामध्ये आपण आपले घरचे जे मसाले आहेत ते आपण इथे ॲड करणार आहोत। तर बघू शकता इथे आपला टोमॅटो छान बऱ्याचपैकी पूर्ण शिजून तयार आहे। आपण त्याला 1 ते 2 मिनिटात आणखी चांगलं छान स्मॅश होऊन त्याला शिजवून घेऊया आणि आपण स्पॅच्युलाच्या सहाय्याने त्याला आपण इथे थोडं टच करत शिजवून घेत आहोत। तर इथे आपण काय करणार आहोत, जे आपण खोबऱ्याचा कूट जो केला होता भाजून आणि मिक्सरमध्ये तो इथे ॲड करून घेतलेला आहे आणि इथे छान आपण त्याला छानपैकी भाजून घेऊयात। तर अशा प्रकारे आपण याची मसाला रेडी करणार आहोत।
तर इथे मी आपले घरचे मसाले ॲड करून घेत आहे. 1 चम्मच तिखट, हळद, धनियापूड आणि मीठ आपण टाकलेलं होतं. तर आणि इथे थोडाफार आपण आपला घरगुती जो गरम मसाला असतो तो पण आपण इथे ॲड करून घेऊया. तर अशा प्रकारे हे सगळे मसाले छान भाजून घेऊया. आता याला छान थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत. त्याला फ्राय व्हायला वेळ लागतं. आपण थोडा वेळ वाट बघायची आणि त्याला छान हलवत अशा प्रकारे इथे शिजून घ्यायचं. जे आपण चणे उकडले होते, मी त्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकून उकडले होते. 2 ते 3 शिट्या लावून घेतलेल्या, ते चण्याचा आपण इथे वापर करत आहोत. छान इथे त्याला मिक्स करून घेणार आहोत, बघू शकता. आणि मीठ हे आपण ऑलरेडी टाकल्यामुळे आपण मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या हवानुसार, टेस्टनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर इथे आता छान चण्याला आपण इथे एक वाफ घेऊयात. वाफ जर काढली ना, गरम मसाला इथे ॲड करूया आणि आपण इथे चण्याला थोडी वाफ देऊयात. छान मिक्स करून घेणार आहोत आणि काढून घेऊयात. इथे चण्याला वाफ आलेली आहे, तर आपण याला छान मिक्स करून आपण यामध्ये पाणी ॲड करून घेऊया. आपण बरेच शिजवून घेतलेलं आहे कुकरमध्ये, पण थोडं ग्रेव्ही पाहिजे, त्यामुळे आपण इथे पाणी टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आपण थोडंफार पाणी टाकून आपण याला छानपैकी शिजवून घेऊया. याला आपण छान झाकून ठेवून याला छान उकळी 2 ते 3 उकळी लावून घेणार आहोत. बघा, त्याला मधामध्ये ढवळत राहायचं, म्हणजे जास्त ग्रेव्ही जी आहे ती घट्टसर नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे आपण इथे असं थोडं कमी जर वाटत असेल तुम्हाला तर पाणी पण ॲड करू शकता. आणि अशा प्रकारे आपण त्याला बघा 2 ते 3 उकळी लावून घेत आहे. बघू शकता अशा प्रकारे आपले चणे छान दिसायला पण अगदी छान दिसते आणि आपल्याला शिजल्यानंतर ही भाकरीसोबत, भाजीसोबत, भातासोबत पण याची ग्रेव्ही छान लागते. तर अशा प्रकारे आपली रेसिपी रेडी आहे, बघू शकता. छान त्यावरती कोथिंबीर टाकून आपण सर्व करू शकतो. आणि ही भाकरीसोबत, भाजीसोबत, भातासोबत तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. धन्यवाद.